नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। स्वागत आहे तुमचं सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते। मंडळी, काही अशी माणसं असतात जी परिवाराची धुरा सांभाळत, त्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या यशाच्या वाटेवरती चालत राहतात। न कधी थकतात, न कधी त्यांच्या त्रासाबद्दल तक्रारी करतात। फक्त चालत राहणे ह्याच एका ध्येयावर ते यश गाठत राहतात। आज अशीच एक व्यक्ती आपल्या सोबत आहे, ज्यांनी आपल्या मनगटाच्या बळावर यशाला खेचून आणलेलं आहे। ते म्हणजे संचालक जयंत येवला, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर्स आणि कीस्टोन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक जयंत येवला सर। सर, तुमचं मनापासून स्वागत आहे। अर्थात आपण त्यांच्याशी गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी पाहूया त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत। बालपणापासूनच जयंत येवला यांना रिअल इस्टेट व्यवसायाबद्दल आकर्षण होते। त्यामुळेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला 3-4 प्लॉट्स विकत घेऊन त्यांनी महिनाभरातच ते चांगल्या नफ्यात विकले आणि त्यानंतर परत कधीही मागे वळून बघितले नाही। 2007 साली लायन्स क्लबची स्थापना करून त्यांनी प्रगतीचा कळसच गाठला, ज्यामध्ये त्यांनी झोन लेव्हल पासून रिजनल लेव्हल पर्यंतची सर्व कामे बघितली होती। 2020 नंतर त्यांनी आपल्या मुलाच्या साथीने बांधकाम क्षेत्रातही पदार्पण केले आणि तिथेही ते यशस्वी ठरले। यासाठी त्यांना त्यांचा जुना अनुभव अगदीच कामा आला। जयंतजींनी अगदी शून्यापासून सुरू करत रिअल इस्टेट व्यवसायात मोठे यश संपादन केले आहे। त्यांच्या या कार्याला reseal.inचा सलाम। कसं वाटतंय तुम्हाला? अतिशय छान वाटतं। तुमचं कार्य पण एका चित्रफितीतनं पाहिलंच आहे, पण मला असं वाटतं की एवढा मोठा अनुभव आहे तुमचा, त्या 1-2 मिनिटाच्या चित्रफितीतनं कळणार नाही। अनेक प्रश्न आम्हाला पडले आहेत आणि तुमच्याशी गप्पा मारून ते अनुभव आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। नक्कीच। तर सर, तुम्ही या व्यवसायात कसे काय तुम्हाला रुची निर्माण झाली किंवा कसे याच्यात तुम्ही पदार्पण केलं? या व्यवसायात येण्याचा संघर्ष खूप मोठा आहे। आमचं वडिलोपार्जित एक किराणा शॉप होतं आमचं सटाण्यामध्ये। कुठे? सटाणा। बरं। सटाणा या गावी, छोटं गाव आहे, म्हणजे तालुक्याचं गाव आहे। त्या गावात आमचा किराणा वडिलोपार्जित, म्हणजे 100 वर्षाची परंपरा असलेलं दुकान आहे आपलं। म्हणजे अजून पण आहे, आमचे काका वगैरे सगळे बघतात ते। पण त्या दुकानात माझं मन रमत नव्हतं कधीच। ते पहिल्यापासून जेव्हापासून मला काही समजायला लागलं तेव्हापासून माझा ओढा नाशिककडे होता। मला नाशिकला यायचं, नाशिकला काहीतरी करायचं, हे पहिल्यापासून मला ते जाणवतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, या फील्डमध्ये नाही राहायचं। पण तेव्हा आता वडिलोपार्जित असल्यामुळे आणि मी एकटा असल्यामुळे आणि 3 बहिणी, मी एकटा, आणि कसं असतं की स्वतःचं घर, पेठेतली जागा, 3 मजली माडी, तू एकटाच करणारा, आणि म्हणून घरून विरोध होता सगळ्या गोष्टींना की नाही बघ, तू हे घर सोडायचंच नाही, कशाला बाहेर जायचं, लोकांकडे ह्या गोष्टी नसतात, त्या तुझ्याकडे आहेत, तर तू हे केलं पाहिजे। म्हणजे तो आपल्या मनाची तयारी नसताना मला ते करावं लागत होतं। आणि कुठलाही धाडसी निर्णय घ्यायला घरातून सपोर्ट लागतो या गोष्टीला। बरोबर। आणि जेव्हा मी हे करायचं ठरवलं, काहीतरी वेगळं करायचा निर्णय होता, पण तो घरातून सपोर्ट मला मिळत नव्हता, कारण जबाबदाऱ्या पण माझ्यावर होत्या। 3 बहिणी होत्या, 3 बहिणींचे लग्न असेल किंवा माझं स्वतःचं पण लग्न असेल, या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणं महत्त्वाचं असतं। कारण की जेव्हा काही वेगळा निर्णय घेऊन आपण बाहेर पडतो आणि त्याच्यात यशस्वी नाही झालो तर काय होईल अशी आईवडिलांना भीती असते। बरोबर। मग ते आईवडिलांचा सपोर्ट या गोष्टीला मला नव्हताच की तू काहीतरी वेगळं कर, तू हेच आपला व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय, तोच सांभाळ, तोच कर, तोच भरपूर आहे आपल्याकडे, तर ते कर। तर अशी संघर्ष चालला होता। आणि जेव्हा आपला त्या व्यवसायात मन असतं तेव्हा त्याच्यात आपल्याला पाहिजे तसं यश पण मिळत नसतं आपल्याला। आणि आमच्याकडे लहानपणापासून लोकसत्ता, गावकरी असे न्यूजपेपर्स माझ्याकडे यायचे आहेत, आणि तेव्हापासून लहानपणापासून वाचनाची सवय होती, मला आवड होती। आणि या वाचनाच्या सवयीतूनच मला छोट्या जाहिराती ज्या यायच्या त्याच्यात मी ते वाचा येतो, काय प्रॉपर्टी संदर्भात, किंवा फ्लॅट विकणे आहे, तिकडे ते शॉप विकणे आहे, किंवा इकडे प्लॉट्स विकणे आहेत, हे सर्व माझं वाचण्यामध्ये असायचं। जेव्हा मी केव्हा नाशिकला येतो किंवा मुंबईला येतो तेव्हा मी या व्हिजिट करायचो, भेट द्यायचो त्या बिल्डर्सला, यांना, आणि मला ते आवड हळूहळू निर्माण होत गेली त्याच्यामध्ये। आणि जसं मी मुंबईला पण जेव्हा त्यावेळेस जुहूला 25 लाखात फ्लॅट मिळायची, तेव्हा मी बघायचो तेव्हा ते की मला वाटतं अरे 25 लाख रुपये जुहूला, एवढी किंमत, असं वाटायचं की काय किमती आहेत मुंबईमध्ये सुद्धा, अंधेरीला, दादरला। म्हणजे माझा त्या फील्डची कुठलाही संबंध नव्हता, पण मला अट्रॅक्शन होतं त्या फील्डचं।
अगदी लहानपणापासून. लहान. पण मग अशा वेळेला तुम्ही ठरवलं की नाही, आपलं घर, आपलं सेफ वातावरण जिथे वडिलांनी सगळं करून ठेवलेलं आहे ते सोडून आपण शहराकडे येऊ, तेव्हा तो निर्णय घेणं किती अवघड होतं, किंबहुना तो घेतल्यानंतरचा प्रवास कसा होता? ते जेव्हा तिघं बहिणींचे लग्न झाले, माझंही झालं आणि माझा हट्टाच खूप मोठा होता. त्याच्या अगोदर काय झालं की एकदा मी कायम सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यात मला आवड असते, म्हणून एक आमच्या तरुण मित्रांचा ग्रुप होता आमचा सटाण्यामध्ये. तर काहीतरी इंडस्ट्रीजमध्ये काहीतरी करावं या उद्देशाने आम्ही सगळे मिळून एक काहीतरी आपण फॅक्टरी टाकू, काहीतरी करू असा उद्देश होता. मग अभ्यास म्हणून त्यांनी मला पुण्याला पाठवलं होतं की जाऊन तू माहिती काढून आण, काय करता येईल आपल्याला असं. म्हणून मी गेल्यानंतर आमच्या एक रिलेटिव्सकडे गेलो होतो पुण्यामध्ये, आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर रात्री त्यांच्या बाजूला एका बिल्डरचं आपलं इस्टेट एजंटचं ऑफिस होतं. तर संध्याकाळीच फिरायला म्हणून आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन बसलो होतो. त्यांच्या ओळखीचे होते ते. मग तिकडे कस्टमर आला त्यांच्याकडे की आम्हाला असा फ्लॅट पाहिजे या एरियामध्ये. मग लगेच त्यांनी त्यांच्या असिस्टंटला सांगितलं की बघ बरं आपल्याकडे कुठे कुठे उपलब्ध आहेत फ्लॅट. मग ते मला त्याच्याविषयी अट्रॅक्शन होतं ना, ऑलरेडी मला ते बघायला मिळालं की शिकायला मिळालं की नाही हा व्यवसाय आपण तो मनात धरून चाललोय, तो कोणीतरी करतोय आणि तो त्याच्यात यशस्वी पण आहे तो माणूस. आणि त्याच्यातून मला बूस्ट मिळाली, म्हणजे की नाही आपण हे करू शकतो, आता आपल्याला करायचं आहे असं. म्हणजे जे मनात थोडीफार धाकधूक होती ती राहिलीच नाही. आणि आल्यानंतर मग पूर्णपणे मी त्या कामालाच लागलो की नाही आपल्याला हे करायचं. तर सर, आपण गाव सोडून, सटाणा सोडून शहराकडे धाव घेतली, त्यावेळेला परिवाराची मग साथ कशी मिळाली तुम्हाला? हो, कारण की एवढा मोठा निर्णय घेणं म्हणजे कसं, पिढीचा व्यवसाय तिथला आणि सगळे लोक आपल्याला ओळखत होते, आणि अशा ह्या म्हणजे हा निर्णय घेणं खूप मोठी गोष्ट होती माझ्या दृष्टीने किंवा आमच्या परिवाराच्या दृष्टीने पण. पण त्यांनी सर्वांनी मला, वडिलांनी, आईने साथ दिली, माझी मिसेसने पण मला साथ दिली त्यावेळेस. आणि आम्ही निर्णय घेतला नाशिकला येण्याचा. आणि नाशिकला आल्यानंतर आम्ही जेव्हा नाशिकमध्ये आलो तेव्हा माझ्याकडे म्हणजे स्वतःचा फ्लॅट तर नव्हता तिकडे आपला काही, एक 1 बेडरूमचा फ्लॅट आमचा रिलेटिव्हचा होता. त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट झालो आणि मग तिथून 1 BHK पासून सुरुवात स्टार्ट झाली. तिथे म्हणजे तो रेंटचा फ्लॅट होता माझा. आणि मला नाशिकमध्ये आल्यानंतर मला मोटरसायकल पण चालवता येत नव्हती. आणि मग नाशिककरांनी कशी साथ दिली? हो, मग ते जेव्हा नाशिकला जे स्वप्न घेऊन मी इकडे आलो ते स्वप्न मला नाशिकने पूर्ण करून दिले. वा. स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सटाणा ते नाशिक अशी त्यांनी एक भरधाव घेतलेली प्रवासाची ट्रेन होती, जिथपर्यंत पोहोचली आणि ती ट्रेन सुरूच राहिली. पण त्याच बरोबरीने स्वतःचं स्वप्न पूर्ण करत असताना ग्राहकांना नेमकं काय हवं याची देखील त्यांनी काळजी घेतली. तर ग्राहकांसाठी त्यांच्या सेवा कशा तुम्ही प्रदान करता? कसं असतं की हा जो आमचा व्यवसाय, लँड डेव्हलपर्स म्हणा किंवा बिल्डर्स म्हणा, हा विश्वासाचा धंदा आहे. जो विश्वासाने काम करतो तो पुढे जात असतो. आणि जो याच्यात, आता मला 25 वर्ष झाले या व्यवसायामध्ये येऊन, आणि 25 वर्ष टिकणं या व्यवसायात फार मोठी गोष्ट आहे. बिलकुल. कारण की जो चांगलं काम करतो तोच ह्या स्टेजपर्यंत येऊ शकतो, आणि जो विश्वास संपादन करून काम करतो तो ऑटोमॅटिक पुढे जात असतो. त्याला थांबत नाही, कारण त्याच्यावर ट्रस्ट झाल्यानंतर ऑटोमॅटिक लोक आपल्याकडे, पैशाचा बिझनेस हा ट्रस्ट असल्याशिवाय कोणी त्याच्यावर त्या माणसावर विश्वास ठेवत असतो. आणि गेल्या 25 वर्षापासून आमची तपश्चर्या आहे. छोट्यापासून आज ह्या स्टेजपर्यंत आम्ही आलेलो आहोत. आणि गेल्या 2020मध्ये मी आत्तापर्यंत लँड डेव्हलपिंग या क्षेत्रातच काम करत होतो. आणि 2020मध्ये माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला, आणि तो सिव्हिल इंजिनिअरिंग करून त्याने MBA केलं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. त्याच्यानंतर तो बरोबर आला, मग आम्ही बिल्डरशिपमध्ये आलो. आणि मी तेच विचारणार होते की तुम्ही व्यवसाय सुरू करताना तुम्ही एकटेच होता की कोणी भागीदार आहे, किंवा नंतर कोणी तुमच्याबरोबर या क्षेत्रात तुम्हाला या प्रवासात जॉईन केलं? सुरुवातीला जेव्हा मी नाशिकमध्ये आलो, मी सुरुवातीला आपल्याजवळ भांडवल पण नव्हतं काही, आणि रेंटल बिझनेस मी चालू केला. म्हणजे कोणाला फ्लॅट रेंट नाही पाहिजे, जसं मी तुम्हाला बोललो की पुण्यात मी पाहिलं त्याप्रमाणे. तर रेंटलने फ्लॅट घेणे देणे ही जे सिस्टीम होते, 1000-1500 रुपये भाडं मिळायचं. आणि कोणी, मी तर इथला नवीनच होतो, मग इथले लोकल जे लोक ज्यांच्याकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत, मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मग 1500 रुपये जरी मिळाले, 750 त्याला यायचे, 750 मी ठेवायचे. अशी जी तपश्चर्या सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, मी जे करायचं ते चांगलं करायचं या भावनेतून मी पहिलं वकीलवाडीत माझं ऑफिस सेटअप केला. छोटासा होता पण सुरुवात केलं ऑफिस. माझं स्वतःचं नाव कार्ड बनवलं मी तेव्हा, की नाही आपण काम करायचं तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं. मग ते ऑफिस केलं. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये थोडं काम वाढलं माझं. त्याच्यानंतर अजून एक थोडं मोठ्या ऑफिसमध्ये शिफ्ट झालो, ते मग रेंटच्या ऑफिसमध्ये. मग तिकडे एक लेआउट जो आपला NA प्लॉटचा लेआउट असतो
ते लेआउटमधून मी काही प्लॉट्स विकत घेतले आणि ज्या छोट्या जाहिराती माध्यमातून मी पुढे आलो. मला त्याच्याचकडे वळायचं होतं की तुम्ही मगाशी पण सांगितलं की या छोट्या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला ओढ निर्माण झाली या क्षेत्रात, पण त्याच्यातनंच तुमचं कार्यही खूप वाढलं, पुढे व्यवसायही वाढला. तो कसा काय? छोट्या जाहिरातीचा फार मोठा वाटा आहे त्यांचा. कारण की काय होतं की ज्यावेळी मी नाशिकमध्ये आलो आणि मी या फील्डमध्ये आल्यानंतर मी सुरुवातीला जे प्लॉट्स विकत घेतले, काही डेअरिंग केलं की घेऊ आपण, आणि घेतल्यानंतर मी छोट्या जाहिरातीमध्येच ते टाकलं की बाबा हे अशा या ठिकाणी प्लॉट्स विकणे आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की 2 महिन्यात मी ते प्लॉट्स माझे विकले गेले. क्या बात आहे. हो. आणि त्याच्या मागे असं आहे की थोडं आमचा परिचय असलेला किंवा आपला जो म्हणतो ना की आपलं जे बॅकग्राऊंड आहे पाठीमागचं, तोही एक चांगला बेस असल्यामुळे मला कोणीही सहज ट्रस्ट करा किंवा कोणी ज्यावेळेस पैसे घेऊन आपल्याकडे येतं तेव्हा पहिले आपलं पूर्ण कुंडली काढून तो आपल्याकडे येत असतो. कारण की तो त्याची दमवलेली पुंजी आपल्याला देत असतो. त्यावेळेस तो आपली कुंडली घेऊन येत असतो की नाही हा माणूस कोण आहे, काय आहे, याला आपण पैसे दिले तर आपल्याला आपले योग्य ठिकाणी आपल्या पैशांचा विनियोग होईल का नाही, किंवा आपले पैसे कुठे जाणार तर नाही ना. तर आपले तो बेनिफिट मला मिळाला की जो आमचा पिढीचा 100 वर्षाचा व्यवसाय सोडण्यामध्ये होता, त्याचा बेनिफिट मला नक्की तिकडे मिळाला की ती तपश्चर्या इकडे कामात आली मला की नाही हा माणूस योग्य आहे, काही हरकत नाही. पुण्य म्हणतो आपण, वडिलांची आजोबांची आमची पुण्याई आहे आणि ही पुण्याईचा फायदा मला नाशिकमध्ये पण झाला. वा. मला गंमत हीच वाटते की त्याच छोट्या जाहिराती बघून सरांना वाटलं की आपण या क्षेत्रात यावं आणि काही वर्षांनी पुढे जाऊन त्यांच्या जाहिराती त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या आणि इतका मोठा व्यवसाय त्यांनी सुरू ठेवलाय 25 वर्ष. पण या 25 वर्षाच्या काळात आज इतकं मूर्त स्वरूप मिळालेलं आहे व्यवसायाला, पण अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल, खूप संघर्ष करावा लागला असेल. नक्कीच संघर्ष आहेत. कारण की नाशिकमध्ये ज्या वेळेस मी आलो त्यावेळी कुठलेही म्हणजे व्यावसायिक म्हणजे नाशिकमध्ये कोणाशी काही एवढा संबंध नव्हता की या व्यवसायाची तरी लांबून पण आपला संबंध नव्हता. आणि अशा क्षेत्रामध्ये येऊन काम करणं थोडी आवड गोष्ट होती. पण माझी इच्छाशक्ती स्वतःची आणि माझी मनापासून लहानपणापासून असलेली आवड, आणि जो आपण आवड ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असते त्याच्यात जर आपण बिझनेस म्हणून पाहिलं तर नक्की त्याच्यात यश लवकर मिळतं आपल्याला. तर मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस रेंटलने आपण जे व्यवहार सुरू केले माझे, त्याच्यात हळूहळू मी प्लॉट्समध्ये आलो. आणि प्लॉट्समध्ये आल्यानंतर मला म्हणजे सांगायला आनंद वाटेल की नाशिकने मला कधी नाराज नाही केलं. की नाशिकने मला इथे या स्टेजला नेलं म्हणजे खूप मला नाशिकचं मोठं माझ्या सगळ्या यशामध्ये सहभाग आहे आणि योगदान आहे, आणि त्यांचं नाशिककरांचा मी खरोखर आभारी आहे. वा. पण आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमच्या वडिलांचा व्यवसाय तुम्ही न करता वेगळ्या क्षेत्रात पदार्पण केलं आणि यश मिळवलं. पण आता इथून पुढे तुमचा व्यवसाय पुढे ठेवायला तुमची पुढची पिढी सज्ज आहे का? त्यांना काहीतरी वेगळं करायचंय? नक्कीच. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मला स्वतःचा अनुभव होता की मला जे करायचं नव्हतं, पण तेव्हा घरून मला तेव्हा सपोर्ट मिळत नव्हता, म्हणून मला त्याच्यात मनापासून मी काम करू शकत नव्हतो. पण मुलाला जेव्हा शिक्षण चालू असतानाच त्याला मी सांगितलं की तुला जे वाटलं ते कर, की वडिलांचा हा व्यवसाय आहे, वडील हा व्यवसाय करतात, भरपूर पैसे आपल्याकडे येतात, म्हणून काही हाच व्यवसाय तू केला पाहिजे असं काही नाही म्हटलं. तुला जे वाटलं ते तू कर. मी त्याला पूर्ण फ्रीडम दिला होता. पण 10वी नंतर तो नाही मला सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं आहे. हां. पण त्याला तरी मी समजून सांगितलं 10वी नको, 12वी होऊ दे, तो मॅच्युअर होशील, मग तुला लक्ष देईल काय करायचं. मग 12वी नंतर पण तो नाही मला सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं. 12वी उच्च शिक्षणाचा फायदा तुमच्या व्यवसायाला नक्कीच झाला. आणि काय झालं की 12वी नंतर पुन्हा 1 वर्ष नंतर पुन्हा साईड बदलता येते. तेव्हा सुद्धा पुन्हा त्याला प्रश्न केला, तुला काही मनात काही वेगळं असेल तर सांग, तुला जे पटलं ते कर. नाही तो त्याचा पूर्ण आणि ध्यास होता की नाही मला सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट करायचं आहे. आणि सांगायला खरोखर आनंद वाटतो की त्याने या 2 वर्षामध्ये म्हणजे 6 प्रोजेक्ट चालू केले स्वतः. त्याच्यात मी फक्त सपोर्टिंग ऍक्टर आहे, बाकी रोल त्याचा आहे. याचा आनंद दुसरा कुठलाच नाही. जयंत येवला, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर्स आणि की स्टोन कन्स्ट्रक्शन मध्ये आता तुमच्या बरोबरीने तुमच्या मुलाने देखील तुमची साथ द्यायला सुरुवात केली आहे. मला खात्री आहे की तुम्ही इथपर्यंत आणलेला व्यवसाय तो आणखी पुढे नेईल आणि तुमची ही परंपरा, हा वारसा अतिशय सुंदर पद्धतीने असंच सुरू राहील. याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप मनापासून शुभेच्छा. सर, आपण आलात, आम्हाला प्रोत्साहन दिलं, याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आता या एपिसोडमध्ये इथे थांबायची वेळ झाली आहे. आपण पुन्हा भेटूयात अशाच एका उमद्या व्यावसायिकाला, एका व्यक्तिमत्वाला जो खरं तर आपल्या परिवाराची जबाबदारी, कर्तव्य पार पाडत स्वतःची स्वप्न देखील पूर्ण करत असतो.
इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते.